या सगळ्या बातम्या आपण बघणार आहोत आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आपण बघणार आहोत। तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव आता वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी दाखल झालेत आणि राष्ट्रीय स्तरावर भाजप विरोधी मोठ बांधण्याचे राव यांचे प्रयत्न सुरू आहेत आणि याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांची भेट असल्याचं म्हटलं जात आहे। मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर राव हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची देखील संध्याकाळी भेट घेणार आहेत अशी माहिती सध्या कळते। आताच्या क्षणाचे महत्त्वाचे अपडेट आणि ते म्हणजे चंद्रशेखर राव वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी आता दाखल झालेत। काही वेळातच त्यांच्या भेटीला आता सुरुवात होते अशी माहिती सध्या कळते। त्यामुळे आताच्या क्षणाची महत्त्वाची बातमी हीच की भाजप विरोधात आता देशाच्या राजकारणात जे वारे वाहत आहेत त्या दृष्टीनं काही बदल होत आहेत का किंवा त्या दृष्टीनं काही चर्चा होत आहेत का या संदर्भातली ही भेट असल्याचं म्हटलं जात आहे। अधिक माहिती घेणार आहोत प्रणाली कापसे आमच्या प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। प्रणाली, आताचे काय काय अपडेट्स मिळतात वर्षाहून? अवघे 5 मिनिटं झालेले आहेत। केसीआर राव यांची जी सगळी ताफा जो आहे हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शासकीय निवासस्थानी म्हणजे वर्षा या बंगल्यावर पोहोचलेला आहे। त्यांच्या ताफ्याबरोबर बऱ्याच गाड्या होत्या। केसीआर राव यांची सुपुत्री जी आहे ती सुद्धा आल्याची माहिती मिळते आहे। त्यामुळे हे सगळेजण आज लंच डिप्लोमसीला भेटणार आहेत। महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीनं आणि त्याचबरोबर देशाच्या राजकारणाच्या दृष्टीनं सुद्धा या भेटीला विशेष महत्त्व आहे। केसीआर राव यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतः निमंत्रण दिलेलं होतं। केसीआर राव यांनी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला होता। भाजप विरोधात मोठ बांधायची आहे आणि त्यासाठी सगळ्याच राज्यातील विशेषतः ज्या राज्यामध्ये भाजप विरोधी सत्ता आहे अशा सगळ्या बिगर भाजप सत्ता आहे अशा सगळ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी तिथल्या विविध पक्षांच्या प्रमुखांशी केसीआर राव संवाद साधतायत आणि त्याच संवादाअंतर्गत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरून चर्चा केलेली होती आणि त्यावेळेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना मुंबईत येण्याचं निमंत्रण दिलं होतं। त्या निमंत्रणानुसार आज तेलंगणाचे मुख्यमंत्री हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी त्यांच्या शासकीय निवासस्थानी आलेले आहेत। पुढच्या वर्षी तेलंगणामध्ये निवडणुका होऊ घातल्या विधानसभेच्या आणि त्या निवडणुकामध्ये भाजपला कसा अटकाव करता येईल, राज्य पातळीवरचे जे काही पक्ष आहेत त्यांची मोठ केंद्र पातळीवर कशा पद्धतीनं बांधता येईल, एक नवीन आघाडी भाजप विरोधात एक नवीन आघाडी कशी तयार करता येईल याचा प्रयत्न केसीआर राव करतायत आणि त्या प्रयत्नाअंतर्गत आजची भेट ही अतिशय महत्त्वाची मानली जाते। यापूर्वी आपल्याला माहिती आहे ममता बॅनर्जी यांनी सुद्धा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती। त्यांनी सुद्धा असं सांगितलेलं होतं की ज्या ज्या राज्यांमध्ये बगैर भाजप सत्ता आहे या बिगर भाजप सत्ता असलेल्या आणि विशेषतः स्थानिक पातळीवरचे जे पक्ष आहेत अशा पक्षांनी आपली एक मोठ बांधणं गरजेचं आहे आणि केंद्र पातळीवर एक आघाडी निर्माण करून या आघाडीचं आव्हान भाजपच्या समोर उभं करणं 2024च्या लोकसभा निवडणुकीच्या आधी हे अतिशय गरजेचं आहे आणि त्या दृष्टीने आता केसीआर राव प्रयत्न करतात आणि म्हणून आजची ही लंच डिप्लोमसी अतिशय महत्त्वाची आहे। तेलंगणामध्ये होऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये सरकार स्थापन झालेलं आहे, भाजप हा सगळ्यात मोठा पक्ष जरी असला तरीही त्या पक्षाला विरोधात ठेवण्याचं काम महाविकास आघाडी सरकारनं केलंय आणि या सगळ्या गणिताची जुळवाजुळव हे महाराष्ट्राच्या राजकारणातले पितामह म्हटले जाणारे शरद पवार यांनी केलेली आहे। त्यामुळे केसीआर राव आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर शरद पवार यांची सुद्धा भेट घेणार आहे। भाजपला सत्तेपासून कसं दूर ठेवता येईल यासाठीची काय स्ट्रॅटेजी करता येईल कदाचित याची सुद्धा चर्चा जी आहे ते खरं होऊ शकते। प्रणाली, जसं तू म्हणतेस तसं कारण आधी देखील म्हणजे अशाच पद्धतीच्या या भेटीगाठी होत आहेत अशी माहिती सध्या कळते। प्रणाली, परत पुन्हा एकदा तुमच्याकडे येणार आहोत पण आपण जाणवत महेश तिवारी आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। महेश, गेल्या म्हणजे वेळेला जेव्हा आपण संवाद साधलेला होता तेव्हा देखील तुम्ही यामागची कारणं सांगितलेली होती आणि त्याचबरोबर आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न अशासाठी उपस्थित होतो की इतके दिवस टीआरएस आणि भाजपची आधी मैत्री होती आणि आता त्याला तडा जायला सुरुवात कधी झाली असं म्हणता येईल आणि त्या दृष्टीनं कशा रीतीनं हे सगळे संदर्भ राजकीय तिथे बदलत गेले असं म्हणता येईल? रेणुका, आपण जर बघितलं तर भाजपशी अशी म्हणजे मैत्री होती, मात्र उघडपणे भाजपचं समर्थन किंवा भाजपच्या विरोधात केसीआर कधीच नव्हते। मात्र गेल्या 2 वर्षापूर्वी ज्या हैदराबाद महानगरपालिकेची निवडणूक झाली त्यामध्ये भाजपला मोठ्या प्रमाणात यश मिळालं आणि त्यामुळे तेव्हापासूनच टीआरएसला एक अस्वस्थता वाटायला लागली की काय होणार आहे आणि त्या यशानंतर भाजपच्या प्रादेशिक नेत्यांनी सुद्धा आपलं येणाऱ्या आता 1-1.5 वर्षानंतर जे तेलंगणाची विधानसभा निवडणुकीत आहे त्या निवडणुकीत भाजपला कशा पद्धतीने मजबूत करता येईल किंवा भाजपला सत्तेत आणण्याच्या दृष्टीने काय करता येईल त्या दृष्टीने त्यांनी संघटनात्मक बदल केलेत अनेक नेत्यांचा, भाजप नेत्यांचा, काँग्रेस नेत्यांचा टीआरएस आणि
काँग्रेसच्या अनेक नेत्यांचा भाजप प्रवेश झाला. त्यामुळे त्यानंतर भाजपच्या सगळ्याच नेत्यांनी पूर्ण तेलंगणामध्ये दौरे करणे आणि संघटनात्मक दृष्टीने मजबूती करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 6 महिन्यापूर्वी 2 विधानसभा पोटनिवडणुका झाल्या. त्यामध्ये हुजुराबादची निवडणूक ही खूप महत्त्वाची होती, कारण केसीआर यांचे तेलंगणा आंदोलनापासून कट्टर समर्थक असलेले, त्यांच्या मंत्रिमंडळात सहकारी असलेले इटेला राजेंदर यांनी काही कारणामुळे मंत्रिमंडळातून आणि पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आणि आमदार पदाचाही राजीनामा दिला. त्यानंतर तिथं पोटनिवडणूक झाली आणि या पोटनिवडणुकीमध्ये भाजपनं इटेला राजेंदर यांना उमेदवारी दिली होती. अत्यंत खर्चिक निवडणूक होती, खूप पैसा खर्च झाला अशी एक चर्चा आहे या दोन्ही बाजूनं. आणि त्यामध्ये टीआरएसने आपली सगळी यंत्रणा कामाला लावली होती. मुख्यमंत्री स्वतः लक्ष ठेवून होते, मात्र तरीही तिथं इटेला राजेंदर हे मोठ्या मतांनी निवडून आले. भाजपला त्या ठिकाणी विजय मिळाला आणि दुसरी एक पोटनिवडणूक झाली होती, त्यामध्ये सुद्धा भाजपला यश मिळालं. मात्र ही इटेला राजेंदरची निवडणूक ही टीआरएसच्या जिवारी लागली आहे. आणि त्यानंतर भाजपचे जे प्रदेश पातळीवरचे नेते होते त्यांच्यामध्ये आक्रमकता निर्माण झाली आणि केसीआरला विविध पातळ्यावर त्यांनी घेरायला सुरुवात केली. शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, सिंचनाचे प्रश्न असतील, अशा विविध मुद्द्यांवर त्यांनी केसीआर सरकारवर टीका सुरू केली. त्यामुळे आता कुठंतरी भाजपला या ठिकाणी म्हणजे आपल्या विरोधात कशा पद्धतीनं भाजप हे रान पेटवतंय किंवा म्हणजे महेश, भाजपला रोखण्यासाठी कशा रीतीनं प्रयत्न केले जात आहेत, महाराष्ट्रात नेमकी कोणती रणनीती आखण्यात आली होती आणि त्याचे नेमके आडाखे काय आहेत, या सगळ्याचा विचार करूनच कदाचित ही एक महत्वाची भेट आहे असं म्हटलं जातंय. काही वेळापूर्वी ते दाखल झाले मुंबई चंद्रशेखर राव आणि आता ते वर्षा मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी पोहोचलेत आणि इथे भेट झाल्यानंतर ते शरद पवारांची देखील संध्याकाळी भेट घेत आहेत अशी माहिती कळते. धन्यवाद महेश, तुम्ही या सगळ्यातले राजकीय संदर्भ आम्हाला सांगितलेत आणि त्यामुळे या भेटीचं नेमकं गणित काय ते कळायला मदत झाली. बिगर भाजपशासित राज्यातले मुख्यमंत्री एकत्र येतात आणि त्यामुळे देशाच्या राजकारणात मोठा बदल होणार असल्याची ही नांदी आहे अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. त्याचबरोबर कोणी कोणालाही भेटलं तरी 2024 मध्ये भाजपच केंद्रात भरघोस मतांनी निवडून येईल अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. देश की राजनीति में बहुत बदलाव होने जा रहा है और चाहे ममता जी हो, चाहे केसीआर हो, चाहे स्टालिन जी हो, उद्धव ठाकरे साहब हैं, नॉन बीजेपी शासित जो मुख्यमंत्री है, जो सरकार है, वो एक साथ बैठकर देश की आने वाली दिशा के बारे में या राजनीति के बारे में सोच रहे हैं. पवार साहब तो सबसे बड़े नेता है, हमारे मार्गदर्शक है, उनके साथ हमेशा सलाह मशवरा होता है, आज भी होगा. लेकिन तेलंगाना के मुख्यमंत्री मुंबई में आकर उद्धव ठाकरे जी से बात करते हैं और कुछ नई राजनीति के मोड़ पर देश जा रहा है. सगळ्यांनी नवे कोरे कोट घालून दिल्लीमध्ये पोहोचले, खात्यांचं वाटप झालं आणि 180-220च्या पुढे जाणार नाही ती बीजेपी 303 वर गेली आणि मोदीजी पंतप्रधान झाले. 2024ला मोदीजी 400च्या खाली येणार नाहीत, कारण त्यांना केवळ जागा वाढवायच्या नाही आहेत, त्यांच्या डोळ्यासमोर काही उद्दिष्ट आहे. 14 ते 19 या टप्प्यामध्ये त्यांनी लोकांच्या बेसिक गरजांचा विचार केला. टॉयलेट नाही आहे, गॅस नाही आहे, वीज नाही आहे. 19 नंतर त्यांनी ह्या देशाच्या पेंडिंग समस्यांना हात घातला. राम जन्मभूमी मुक्त झाली पाहिजे, 370 मुक्त झालं पाहिजे. 24 नंतरचा त्यांचा अजेंडा खूप मोठा आहे. आणि यानंतर आपण बातमी बघणार आहोत नारायण राणे यांच्या संदर्भातली, कारण नारायण राणे यांच्या सिंधुदुर्गमधल्या मालवण चिवला बीचवरच्या नीलरत्न या बंगल्यावर आता कारवाईचे आदेश देण्यात आले. भारत सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट, फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज नागपूर कार्यालयानं महाराष्ट्र कोस्टल जीवन प्राधिकरणाला हे आदेश दिले असं कळते. नारायण राणे यांनी काल पत्रकार परिषद घेऊन मातोश्री 2 अनधिकृत असल्याचं म्हटलं होतं आणि त्यानंतर ऑगस्ट 2021ला दिलेल्या आदेशावर अंमलबजावणी करण्यासाठी पत्र पाठवण्यात आलं होतं आणि त्यामुळे नारायण राणे आणि शिवसेना असा वाद आता आणखी पेटण्याची शक्यता त्यामुळे व्यक्त केली जाते. अधिक माहिती घेणार आहोत या संदर्भात प्रणाली कापसे आमच्या प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. प्रणाली, सातत्यानं पत्रकार परिषदा आणि त्यावर आरोप प्रत्यारोप तर सुरूच आहेत आणि त्याच्यामुळे एक कारवाई इकडे झाली की आणखीन एक कारवाई पुन्हा होताना दिसते. आताचे काय अपडेट्स मिळत आहेत राणेंच्या या संपत्तीवरच्या कारवाईबद्दलचे?
रेणुका, हे प्रकरण जरी जुनं असलं तरी जे तक्रारकर्ते आहेत आरटीआय ऍक्टिव्हिस्ट त्यांना मात्र पत्र जे आहे ते काल पाठवण्यात आलेलं आहे. आपण जर जे पत्र त्यांना पाठवण्यात आलंय त्याच्यावरची तारीख बघितली तर ती ऑगस्ट 2021 म्हणजे गेल्या वर्षीची आहे. गेल्या वर्षी केंद्र सरकारच्या कोस्टल विभागानं महाराष्ट्राच्या कोस्टल विभागाला अशा पद्धतीचं पत्र पाठवलंय. एवढ्या महिन्यामध्ये कारवाई झाली नाही, परंतु काल मात्र या आरटीआय ऍक्टिव्हिस्टना पत्र पाठवून आम्ही लवकरच कारवाई करणार आहोत असं सांगण्यात आलेलं आहे. या पत्राचा जर गोषवारा आपण बघितला तर त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की संबंधित प्रकरणात योग्य ती कारवाई करण्यात यावी, जे काही अनधिकृत आहे त्याच्यावर योग्य ती कारवाई करा आणि काय कारवाई केली याची माहिती ज्यांनी ही तक्रार केलेली आहे त्या तक्रारकर्त्यांना द्या. आपल्याला माहिती आहे की गेले काही दिवस म्हणजे गेल्या आठवड्यापासून जर आपण बघितलं तर आधी राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली. त्या राऊत यांच्या पत्रकार परिषदेला उत्तर देण्यासाठी भाजपनं नारायण राणे यांची निवड केली. नारायण राणे यांनी खरपूस समाचार घेतल्यानंतर आपण जर बघितलं तर नारायण राणे यांचा जुहूचा जो बंगला आहे आदिश बंगला, या बंगल्यावर महानगरपालिकेच्या इन्स्पेक्शनची नोटीस लावण्यात आली. महानगरपालिकेची एक टीम पोहोचली, त्यांनी या बंगल्याचं इन्स्पेक्शन केलं. त्याचा रिपोर्ट अजून जरी सादर झालेला नसला तरी काल पुन्हा एकदा नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की या बंगल्याला आवश्यक असलेल्या सगळ्या परवानगी, सगळ्या पद्धतीच्या गोष्टी मी केलेल्या आहे, त्यामुळे ही कारवाई जी आहे ती सूडबुद्धीनं करण्यात आलेली आहे. आणि त्याच पत्रकार परिषदेमध्ये नारायण राणे यांनी मातोश्री 2 चा उल्लेख केला. जे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा बांद्रामध्ये मातोश्री हे निवासस्थान आहे, त्या निवासस्थानाच्या समोर एक मातोश्री 2 इमारत उभी राहिलेली आहे. ही इमारत अनधिकृत होती आणि त्यानंतर तिला रेग्युलराईज करण्यात आला असा आरोप नारायण राणे यांनी लावला होता. आणि त्यानंतर काल आता चिवला बीज इथल्या नीलरत्न या बंगल्याला या नोटीस आम्ही दिलेली आहे अशा पद्धतीचं पत्र या आरटीआय ऍक्टिव्हिस्टला पाठवण्यात आलंय. यावरून सरळ स्पष्ट आहे की येत्या कालावधीमध्ये हा जो काही वाद आहे हा अजून वाढणार आहे. आता मुद्दा असा येतो की जे केंद्रीय मंत्री आहे नारायण राणे त्यांनाच केंद्राच्या एका विभागानं त्यांचं घर अनधिकृत आहे का ते तपासा आणि अनधिकृत असेल तर ते पाडा अशा पद्धतीचे आदेश दिलेले आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासन ही कारवाई करतं का, यांच्या घराचं इन्स्पेक्शन लावलं जातं का, जो काही भाग अनधिकृत असेल नसेल तो पाडला जातो का आणि ते पाडला दिला जातो का भाजपच्या वतीनं किंवा नारायण राणे त्याला विरोध करतात का, हे सगळं आपल्याला बघावं लागणार आहे. आणि त्यामुळे नारायण राणे विरुद्ध शिवसेना हा वाद आता आणखी पेटताना विकोपाला जाईल. दिसतोय. खरंय प्रणाली, त्याच्यामुळे हा वाद आणखी विकोपाला जातोय अशी चिन्ह सध्या तरी या सगळ्या कारवाईवरून होताना दिसत आहेत. धन्यवाद प्रणाली या आताच्या सगळ्या अपडेट्स बद्दल. त्यामुळे मुंबईत आपल्याला प्रणाली आधी सांगत होती आदिश बंगला आणि त्यानंतर मालवणमधल्या बंगल्यावरच्या कारवाई संदर्भातली ही बातमी. आणि यानंतर आपण पुढे बघणार आहोत हिजाब वाद जाणीवपूर्वक विरोधकांकडून पेटवला जात आहे असं आरोप केलाय देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी. फोडा आणि राज्य करा अशी काँग्रेस आणि समाजवादी पक्षाचं असं धोरण आहे आणि त्यातूनच हे प्रकरण पेट्ट ठेवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप त्यांनी केलाय. तसंच देशाची एक इंचही जमीन शत्रूला देणार नाही आणि सैनिकांच्या शौर्यावर प्रश्न उपस्थित करणं राहुल गांधींना शोभत नसल्याची टीकाही त्यांनी केली आहे. न्यूज 18 इंडियाला त्यांनी दिलेल्या खास मुलाखतीत अनेक विषयांवर ही परखड मतं त्यांनी व्यक्त केली. मैं इतना ही कहूंगा, सबसे पहले कोर्ट के जजमेंट की हमको प्रतीक्षा करनी चाहिए. कोर्ट क्या का आपको जजमेंट, लगता है कि ये यूपी इलेक्शन के लिए जानबूझकर विवाद खड़ा किया गया? इस संभावना को भी नकारा नहीं जा सकता. मैं तो पहले से ही कहता रहा हूं कि सब सारी कांग्रेस, सपा, बसपा, सब सारी राजनीतिक पार्टियां तुष्टीकरण की राजनीति करती हैं. बांटो और राज करो, इसी नीति को अख्तियार करके उन लोगों ने बराबर कामयाबी हासिल की है. लेकिन जब से मोदी जी प्रधानमंत्री बने हैं उनकी इन सब सारी गलत नीतियों को जो कामयाबी मिलनी चाहिए वो नहीं मिल पा रही. की बयानबाजी नहीं होनी चाहिए और आरोप प्रत्यारोप भी नहीं होने चाहिए. और मैं देश को आश्वस्त करना चाहता हूं कि भारत की 1 इंच जमीन पर भी कोई कब्जा नहीं करने पाएगा. आश्वस्त रहें. उन्होंने गलवान घाटी में भी जो संघर्ष हुआ उसके बारे में कैसा बयान दे दिया कि चीन के सेना के जवान कम मारे गए, भारत के अधिक मारे गए. लेकिन आपने देखा कि ऑस्ट्रेलिया के क्लक्सान अखबार ने क्या लिखा है, ठीक इसका उल्टा लिखा है. चाइना के इतने लोग मारे गए. इस पर एकदम बिल्कुल उनकी जुबान बंद हो गई, बोले ही नहीं. हमारे देश की सेना के शौर्य, पराक्रम, साहस पर सवालिया निशान लगाने की वो कोशिश कर रहे हैं. इससे बड़ी दुर्भाग्य की बात और क्या हो सकती है. हम तो यही चाहते हैं कि आपस में बातचीत के द्वारा ही इस समस्या का समाधान निकलना चाहिए. बेहतर स्थिति वह होगी.
संघर्ष की नौबत न आए। मैं तो यही ऊपर वाले से भी कामना करता हूं और मुझे लगता है कि अंततोगत्वा बातचीत होगी, हल निकलेगा। क्या इसका क्योंकि मिस्टर बाइडेन और पुतिन की भी बीच में बात हुई थी, टेलीफोनिक बातचीत हुई थी। भारत कहाँ खड़ा है इस पूरे घटनाक्रम में? भारत को जहां रहना चाहिए अभी भारत वहीं है जी। इसका इम्पैक्ट हमारे पड़ोसी राज्यों के साथ कुछ पड़ सकता है? देखिए, युद्ध दो देशों के बीच भी जब होता है तो स्वाभाविक रूप से कूटनीतिक दृष्टि से देखा जाए तो उसके कई प्रकार के असर तो होते ही हैं जी। लेकिन युद्ध न हो सबसे बेहतर स्थिति यही है। आणि नंतर पुन्हा येणार आहोत आपण राज्यातल्या बातम्यांकडे। देवेंद्र फडणवीस यांनी सत्ताधाऱ्यांवर आता हल्लाबोल केलाय। अनुभव नसणाऱ्या व्यक्तींना कोविड सेंटरचं कंत्राट कसं दिलं जातं, तसंच मुंबई पालिकेत ज्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्यात आलं होतं अशा कंत्राटदारांना पुन्हा कंत्राटं कशी देण्यात आली असा सवाल आता देवेंद्र फडणवीसांनी उपस्थित केलाय। कोविड सेंटरचा पुन्हा एकदा मुद्दा भाजपकडून उपस्थित करण्यात आलेला आहे। खरं तर या महानगरपालिकेमध्ये ज्या प्रकारचा भ्रष्टाचार, अनाचार, दुराचार पाहायला मिळतोय, मला वाटत नाही की महाराष्ट्रात काय देशातही कुठे इतका भ्रष्टाचार घडला असेल। कोरोनाचा बहाणा करून भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना बोलू द्यायचं नाही, स्टँडिंग कमिटीमध्ये जाणीवपूर्वक ती ऑनलाईन घ्यायची आणि भाजपच्या नेत्यांना म्यूट करून टाकायचं आणि आपला मनमानी कारभार त्या ठिकाणी चालवायचा। ज्या ठिकाणी चांगला डांबरी रोड आहे त्या ठिकाणी पुन्हा रस्ता बनवण्याचं कंत्राट दिलेलं आहे। खरं म्हणजे अशी जी मी तरी मागणी करणार आहे की या ठिकाणी या महानगरपालिकेच्या एक्सपेंडिचरचं स्पेशल सीएजी ऑडिट केलं पाहिजे, स्पेशल सीएजी ऑडिट। कारण स्पेशल सीएजी ऑडिट शिवाय हा भ्रष्टाचार लोकांना समजणार नाही। आणखी एक पुढची बातमी आपण बघणार आहोत। गीतेच्या पठणाला विरोध होत असेल तर हे दुर्दैवी आहे असं मत आमदार नितेश राणेंनी व्यक्त केलंय। मुंबई पालिकेच्या शाळांमध्ये भगवद्गीता पठण करावी असा ठराव मांडलेला होता भाजप नगरसेविका योगिता गोळी यांनी आणि या संदर्भात त्यांनी महापौरांना भेट देऊन त्यांचं म्हणणं देखील मांडलं होतं, पण त्याला समाजवादी पक्षानं विरोध केलेला होता। बघूयात या संदर्भात नितेश राणे यांनी नेमकं काय म्हटलंय। हिंदू राष्ट्र असलेल्या आपल्या देशामध्ये भगवद्गीताच्या पठणाला अशा पद्धतीने विरोध होणं हे अत्यंत दुर्दैवी आहे। भगवद्गीतेला जगभरामध्ये मान्यता आहे आणि एक प्रश्न पडतो की आपल्या शाळांमध्ये भगवद्गीताचं पठण करायचं नाही, मग काय फतवा हे आलमगिरीचं पठण झालं पाहिजे का? बातमी आपण बघणार आहोत। वर्ध्यातून आलेली। वर्ध्यामध्ये 2 सख्ख्या अल्पवयीन बहिणींचा आणखी एका चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या प्रकरणी पोलिसांनी 56 वर्षांचा आरोपी केशव वानखेडे यांना नराधमाला अटक केली आहे। या आरोपीला आता पोलीस कोठडीत सुनावण्यात आलेली आहे। न्यायालयाकडून आरोपी केशव वानखेडे हा लोखंडी पिंप विकण्याचं काम करतो आणि त्याने या 2 अल्पवयीन मुलींचा फायदा घेतला होता आणि त्यांना बाथरूममध्ये नेऊन त्यांना हे विकृत कृत्य केलेलं आहे। यांनी एका 7 वर्षाच्या मुलीवर देखील त्यांना अत्याचार केल्याची माहिती कळते। वर्ध्यातून ही बातमी आता समोर येते। अत्यंत भीषण असा प्रकार वर्ध्यातला। सदर घटनेमध्ये चंद्रपूर जिल्ह्यात राहणारा 56 वर्षाचा एक इसम हा पिप्याचे काम करण्याकरिता निरड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गावात आला होता। तेथे काम करताना सायंकाळी 7 ते 7:30च्या दरम्यान अंधार पडल्याचा फायदा घेऊन सदर ठिकाणी खेळणाऱ्या 3 लहान अल्पवयीन मुली, त्या मुलींना तो एका निर्जन बाथरूममध्ये घेऊन गेला व त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केला।
त्यामुळे आताची एक महत्त्वाची बातमी वर्ध्यातून आलेली, अत्यंत संतापजनक असा हा प्रकार. अधिक माहिती घेणार आहोत. नरेंद्र मते आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. नरेंद्र, अत्यंत संतापजनक असा हा प्रकार आहे. या घटनेविषयी कशा रीतीने ही सगळी कारवाई करण्यात आली आणि त्या आरोपीला कठोरातली कठोर शिक्षा व्हावी अशीच जनभावना असणार आहे? नक्कीच रेणुका, ही जी घटना आहे ती संतापजनक आहे. तर गेल्या 8 दिवसापूर्वी एका 65 वर्ष वृद्धेवर सुद्धा असाच प्रकारे अत्याचार झाला होता आणि ती घटना ताजी असतानाच आता हा प्रकार सुद्धा उघडकीस आला. 18 तारखेच्या सायंकाळी 7 वाजताची ही घटना आहे. त्या दोघी सख्या बहिणी आणि एक त्यांची मैत्रीण अशा तिघी खेळत असताना या तिघींना एका निर्जन स्थळी गावातील घेऊन जात त्याच्यावर अत्याचार केला आणि त्यातली एक जी मुलगी आहे तर तिने पळ काढत आपलं घर गाठलं आणि झालेली हकीकत ती जी आहे ती आईला सांगितली आणि त्यानंतर मात्र हा उलगडा झाला. तिच्या कुटुंबियांनी आणि गावातल्या लोकांनी त्याला तेथे निर्जन स्थळी जो अत्याचार करत असताना त्याला पकडलं आणि पोलिसांच्या स्वाधीन केलं. गिरड पोलिसांनी तातडीनं या प्रकरणाची दखल घेत कारवाई सुद्धा केली आहे, अटक सुद्धा केली आहे आणि त्याला पोलीस कोठडीत दिलेलं आहे. या घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस, अप्पर पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय अधिकारी यांनी आपल्या लवाजमासह घटनास्थळ गाठले आणि या घटनेचं गांभीर्य लक्षात घेता अत्यंत शिताफीने त्या आरोपीला जाळ्यात अडकवलं आणि महत्वाची म्हणजे ताबडतोब कारवाई करत या प्रकरणात आता पुढील काय निकाल येते, पुढील काय कारवाई नरेंद्र, कठोरात कठोर कारवाई व्हावी अशी तर अपेक्षा असणारच आहे, साहजिक आहे. पण ज्या मुलींना अत्याचार सहन करावा लागलेला आहे त्या अत्यंत भीतीदायक वातावरण त्यांना वाटत असणार आहे, आजूबाजूचं मानसिक ताण त्यांच्यावर आलेला असणार आहे. त्यावेळेला त्यांना कशा रीतीने आता समुपदेशन असेल किंवा मानसिक आरोग्याच्या दृष्टीने त्यांना कशी आता मदत दिली जाईल किंवा त्यांचं समुपदेशन केलं जाईल, या धक्क्यातून सावरण्यासाठी याविषयी काही पावलं उचलली जात आहेत? नक्कीच त्यांना शासकीय रुग्णालयात वर्ध्याला दाखल करण्यात आलेलं आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात या पीडितेवर उपचार केला जात आहे. त्यांच्या परिवाराला समुपदेशन केलं जात आहे आणि या धक्क्यातून कसं बाहेर काढता येईल आणि या असे प्रकार घडू नये यासाठी प्रशासन सुद्धा गांभीर्याने याकडे लक्ष देत आहे आणि असे प्रकार घडू नये यासाठी त्यांनी सुद्धा पाऊल उचलण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे काही दिवसा म्हणजे वर्धा जिल्ह्यामध्ये अशा प्रकारच्या ज्या घटना आहेत त्या वाढीस लागलेल्या आहेत. त्यावर कुठेतरी आळा घालण्याची आता गरज निर्माण झाली आहे. कारण छोट्या मुली आता असुरक्षित होऊ लागलेल्या आहेत. त्यामुळे कुठेतरी पालकांमध्ये सुद्धा चिंतेचं वातावरण निर्माण झालेलं आहे. धन्यवाद नरेंद्र या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. अत्याचारामुळे वर्धा जिल्हा हादरलाय, कारण अत्यंत संतापजनक असं कृत्य नराधमानं केलंय. त्याला जरी आता पोलीस कोठडीत त्याची रवानगी करण्यात आलेली असली तरी महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आहेच आणि त्याचबरोबर या धक्क्यातून सावरण्यासाठी खऱ्या अर्थानं समुपदेशनाची गरज तिथे व्यक्त होताना दिसते. या सगळ्या बातम्यांचा आढावा घेतल्यानंतर या बुलेटिनमध्ये आता आपण इथेच थांबणार आहोत. जाताना महत्त्वाची आठवण, कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करा, स्वतःची काळजी घ्या आणि त्याचबरोबर यूट्यूबवर देखील आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तिथे देखील या सगळ्या बातम्यांचे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.